एस्प्रेसो. या पुण्येन्दु तुषारहार धवला, या शुभ्रवस्त्रावृता, या वीणावरदण्डमण्डितकरा, या श्वेतपद्मासना, या ब्रह्माच्युत शङ्कर प्रभृतिभिः देवैः सदा वन्दिता, सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा. ॐ वसुधैव कुटुम्बकम्, ॐ वसुधैव कुटुम्बकम्, ॐ वसुधैव कुटुम्बकम्, ॐ वसुधैव कुटुम्बकम्. ऋषि मुनि ने देखा था सपना, वेद पुराण अपनाया जगत ने, जिससे निकला नाट्य शास्त्र अपना, भरत मुनि ने सूत्र बनाया. अंगिकम वाचिकम आहार्य सात्विकम, यही तो है अपना वसुधैव कुटुम्बकम. पूर्वरंग संपन्न झाला आहे. चला आपण जे आत्मसात केले आहे त्याचा अभ्यास करूया. हा एक नाविन्यपूर्ण प्रयोग आहे. त्याचा अतिशय त्यात जरा देखील चूक होता कामा नये. मुनिवर, आमचा नमस्कार स्वीकार करावा. सदैव आनंदी आणि स्नेहपूर्ण राहा. आपल्या आगमनाचे प्रयोजन कळावे. मुनिवर, जेव्हापासून आपण नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे तेव्हापासून आमच्या मनांमध्ये अनेक प्रकारचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या प्रश्नांची उत्तरे आम्हास प्राप्त व्हावीत या उद्देशाने आम्ही आपणाकडे आलो आहोत. विचारा, निसंकोचपणे विचारा. गुरुदेव, नाट्यशास्त्राची निर्मिती का झाली? या निर्मिती मागे उद्देश काय आहे? आपण अतिशय उत्तम प्रश्न विचारला आहात. हा प्रश्न केवळ नाटकच नाही तर संपूर्ण जीवनाचे सार, इंगित, इप्सित समजण्याचे जणू माध्यमच आहे. ऋषीगण, जेव्हा त्रेतायुगात अखिल मानवजात काम आणि लोक यांच्या अधीन होऊन अधर्म आणि संघर्षाच्या दिशेने अधीन होऊ लागली होती, तेव्हा इंद्रदेवांनी ब्रह्मदेवांना प्रार्थना केली की असं कोणतं माध्यम आहे की जिथे ऐकणं आणि पाहणं म्हणजेच अवलोकन एकत्र होऊ शकतं. तेव्हा त्या अनुभूतीमुळे मानवजात धर्म, अर्थ, काम आणि मोक्षाच्या मार्गावर सुलभतेने परत येऊ शकेल. आणि म्हणूनच जगतपिता ब्रह्मदेवांनी नाट्यवेद हा पंचमवेद उत्पन्न केला, ज्याच्या प्रयोगाचे शास्त्र अर्थात नाट्यशास्त्र. साधू साधू साधू. परंतु गुरुदेव, 4 असामान्य वेद तर ज्ञानाचे ओतप्रोत भरलेले भांडार आहेत. साऱ्या जगताचे रहस्य त्यात दडलेले आहे. 4ही वेद या उद्देशाच्या प्रतिपूर्तीसाठी सक्षम आणि पर्याप्त आहेत. मग या नव्या वेदाचा अट्टहास का? सकल जनांना अतिशय सुलभ आणि सोप्या पद्धतीने अवगत व्हावे यासाठी जनसामान्यांना नाटकाच्या माध्यमाद्वारे शिक्षणाच्या मार्गावर, धर्माच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी या आणि अशा सृजन पवित्र उद्देशाने पितामह ब्रह्माजींनी 4 वेदांचे अनोखे मिश्रण करून नाट्यवेद या सृजनात्मक पंचमवेदाची निर्मिती केली. 4 वेदांची तत्व ती काय आहेत गुरुदेव? नाटकामधील आपण जो पाठ आपण श्रवण करीत आहात, ब्रह्माजींनी हा संवाद पाठ ऋग्वेदांमधून संकलित केला आहे. कर्णपटलांवर पडणाऱ्या सर्वांग सुंदर गीतांचा स्वरांचा आधार हा सामवेद आहे. यजुर्वेदांद्वारे अभिनय आणि अथर्ववेदामधून नवरसास्वाद स्वीकारला आहे. 4 वेदांच्या अंतरंगातून नाट्यशास्त्राची निर्मिती केली आहे. गुरुदेव, म्हणजे नाटक केवळ आणि केवळ देवदेवतांसाठीच निर्माण केले आहे का? निश्चितच नाही. हाच संशय, हीच शंका दानवांनी ब्रह्माजींसमोर मांडली होती. तेव्हा ब्रह्माजींनी उत्तर दिले की नाट्यशास्त्र सकलांसाठी आहे. नाटक हे देवता, राक्षस आणि मानवांच्या समस्त शुभ अशुभ कर्मांना दर्शविणारे माध्यम आहे. या नाट्यशास्त्रात अखिल त्रैलोक्याचे विवेचन आहे. नाटक हे असे एक माध्यम आहे जे दुःख, थकवा, त्याचप्रमाणे शोक याने ग्रासलेल्या पीडितांना विश्रांती, सुख, शांती, समाधान देते. नाट्यशास्त्रात सकल नवरस, सकल भावभावना, सकल शास्त्र, शिल्प आणि सकल कार्याची सर्वसमावेशकता आहे. असं कोणतं ज्ञान नाही की असं कोणतं कार्य नाही जे नाटकात दर्शवण्यात येत नाही. अद्भुत, संपूर्ण सृष्टीचा समावेश, लौकिक आणि अलौकिकही, सर्व धर्मी,
अखिल प्राणी मात्रांच्या भावभावनांची प्रातिनिधिक कला. होय, नाट्यशास्त्राला आपण सकल कलांचा उगमबिंदू म्हणू शकता अथवा विश्वातील समस्त कलांचा संगमही. मुनिवर, नाट्यकला तर अत्यंत अद्भुत कला आहे. तेवढेच आवश्यक आहे मानवाचे जीवन तर राहण्यासाठीचे श्वासोश्वास. परंतु आपला हा समाज या गोष्टींना गंभीर का घेत नाही? कलाकार्याला अनावश्यक आणि अनपेक्षित का समजतो? आपण तर कलाकार आहोत, नीती निर्माता किंवा जग नियंता नाही. कलाकारी आपला धर्म आहे. आपल्या कलेच्या अनुषंगाने विषयानुरूप नीती नियतांना विचार करावा लागेल. प्रयोगासाठी साधन सामुग्री आणि संधी उपलब्ध करून द्याव्या लागतील. नाटक केवळ कला नाही तर समाजाचा आरसा आहे. समाज माणसाला सत्याच्या मार्गावर आणण्याचे सृजन साधन आहे. रंगमंच नेहमी जात, धर्म, भौगोलिक सीमा यांच्या पलीकडे जाऊन समग्र मानवतेची शिकवण देतो. आज देखील रंगमंच समाजातील विषमतेला दूर सारून अखिल समाजात समता, एकता, बंधुतेचा भाव निर्माण करतो आणि हीच सृजनात्मक भावना निश्चितपणे या भूमीवर स्वर्ग निर्माण करू शकते. निसंशय गुणवत कलेविना समाज म्हणजे भावनाविहीन, भावना शून्य पासूनचा समाज. याच आशा आणि अपेक्षान्वये समाजाने कला आणि कलाकारांना ते स्थान द्यावे ज्याचे ते हक्कदारी आहेत. मी या नाट्यशास्त्राला पंचम वेद म्हणून संबोधिले आहे. पाचवा वेद सकल वेदांचे सर्वसमावेशक ज्ञान. ऋषीगण, माझे रंगकर्मी सुपुत्र आपल्या स्वागतासाठी आपल्या नाट्य प्रस्तुतीच्या तयारीसह आपली प्रतीक्षा करीत आहेत. चला आपण जाऊन नाटकाच्या सादरीकरणाचा आस्वाद आनंद घेऊया. प्रगती व्हावी या राष्ट्राची, पूर्ण व्हावी मनोकामना. हर्ष फुलावे सृष्टीमध्ये, जगी रुजावी हर्ष भावना. सुजलाम सुफलाम धरतीचा आधार निरभ्र आकाश, नित्य निर्भय सज्जन राहो दुर्जनांचा व्हावा नाश. उदार चरित्रम वंदे मातरम, उदार चरित्राणाम वंदे मातरम. सर्व भवन्तु सुखिनः वंदे मातरम, सर्वे भवन्तु सुखिनः वंदे मातरम. विश्व बंधुत्व भावना वंदे मातरम, विश्व बंधुत्व भावना वंदे मातरम. योग कर्मसु कौशलम वंदे मातरम, योग कर्मसु कौशलम वंदे मातरम. वसुधैव कुटुंबकम वंदे मातरम, वसुधैव कुटुंबकम वंदे मातरम. वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद. धन्यवाद. पात्र परिचय. ऋषीगण 1 सानिका बाने, ऋषी 2 स्वरांगी जोशी, ऋषी 3 एवं 5 विप्रा तांबडे, ऋषी 4 समर्थ सावंत. अन्य ऋषिगण रियांश चिंचकर, स्वराज दलवी. मैं स्वयं भरत मुनि के रूप में करण सिंह राजपूत. धन्यवाद.